नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य सेमिस्टर फर्स्ट, प्रकरण 3, भारतीय ग्राहक संरक्षण कायदा. याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती आपण बघितलेली आहे. त्यानंतर ग्राहक संरक्षण कायदे 1986 याची 7 वैशिष्ट्य आपण मागील लेक्चरमध्ये संपवलेली आहेत. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. साक्षी पुरावे यासारख्या बाबींची गरज नाही. की कुठलाही आपला दावा असेल, तक्रार असेल, तर या केसमध्ये आपल्याला विशिष्ट तक्रारीबद्दल साक्षी पुरावे द्यावे लागतात. तसं मात्र ग्राहक संरक्षण कायदे 1986 मध्ये निकाल देताना महत्त्वाची कागदपत्रे व शपथेचा आधार घेतला जातो. म्हणजे जी महत्त्वाची जी कागदपत्र आहे, उदाहरणार्थ वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला जी काही वस्तू आपण खरेदी केलेली आहे, ती खरेदी केलेल्या वस्तूचं बिल हा एक महत्त्वाचा पुरावा त्या ठिकाणी मानला जातो. मग इतर जसं काही साक्षी लागतात, पुरावे लागतात, यासारख्या बाबींची आवश्यकता या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नसते. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे, ग्राहकांतर्फे प्रतिनिधी तक्रार करू शकतो. तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहक स्वतः हजर असलाच पाहिजे असं बंधन या कायद्यात नाही. ग्राहकांतर्फे त्याचा प्रतिनिधी तक्रार नोंदवू शकतो. तसेच पोस्टाने तक्रार अर्ज दाखल करता येऊ शकतो. की बरोबर आहे की सपोज एखादी वस्तू जर आंतरराष्ट्रीय पातळीवर विकली जात असेल किंवा खरेदी केली असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या देशामध्ये जाऊन आपण तक्रार दाखल करू शकत नाही. तिथे एखादा आपला प्रतिनिधी असेल तर तो तक्रार दाखल करू शकतो किंवा पोस्टाने देखील आपल्याला तक्रार दाखल करता येऊ शकते. म्हणजे समजा भारतामधील एखादी वस्तू अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीने खरेदी केली आणि त्यापासून त्यांना काही जर अडचण निर्माण झाली, तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ते स्वतः हजर राहू शकत नाही. किंवा काही परिस्थितीमध्ये तक्रार दाखल करणारा व्यक्ती ही अस्तित्वात नसते किंवा तिचा मृत्यू झालेला असतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे प्रतिनिधी जे आहेत ते देखील तक्रार दाखल करू शकतात किंवा पोस्टाने तक्रार दाखल करता येऊ शकते. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य आहे, दोन्ही पक्षांची बाजू. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहक आणि विक्रेता किंवा ग्राहक आणि उत्पादक कंपनी हे 2 पक्ष आहेत. निर्णय देत असताना, तक्रार देताना दोन्ही पक्षांचं म्हणणं जे आहे हे ऐकून घेतलं जातं व कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे तक्रार करणारा आणि ज्यांच्यावर तक्रार केलेली आहे अशा दोघांनाही आपली बाजू ह्या कायद्याच्या अंतर्गत मांडता येते किंवा बाजू कायद्याने मांडून दिली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, ग्राहक हितासाठी पूरक. ग्राहक संरक्षण कायदे 1986 हा ग्राहकांच्या हिताच्या इतर कायद्यांना पूरक असल्याने ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार आवश्यक त्या कायद्याचा वापर करू शकतो. म्हणजे जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाच्या हितानुसार ग्राहकांचं कुठलंही नुकसान होणार नाही या पद्धतीनं ग्राहकांच्या हिताचा विचार करून हा कायदा ग्राहकांच्या बाजूने पूरक बनवण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे, ग्राहक संरक्षण कायदे 1986 जो आहे हा सर्व वस्तू व सेवांना लागू आहे. या संदर्भात आपण चर्चा केलेलीच आहे की सर्व वस्तू आणि सेवा यांना लागू आहे. मात्र सरकारने काही वस्तू व सेवा यामधून वगळू शकतो किंवा काही वस्तू व सेवा यामधून वगळलेल्या आहेत.
या संदर्भातील ज्या तक्रारी ज्या आहेत काही या संदर्भातील आपण डॉक्टरचं उदाहरण आपण मागे बघितलं होतं, किंवा एखाद्या कारच्या माध्यमातून काही नुकसान जर झालं असेल त्याची सुद्धा काही सेवा या ठिकाणी वगळण्याचा अधिकार या ठिकाणी सरकार जे आहे, केंद्र शासन जे आहे यांना आहे. या वस्तू व सेवा वगळताना समाजावर विघातक परिणाम करणाऱ्या तक्रारी जर असतील तर अशा तक्रारी तो निर्माण होणाऱ्या वस्तू यामधून वगळल्या जातात. 13 नंबर, जिल्हा मंचाच्या निर्णयावर जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर इतर न्यायमंचाकडे तुम्ही तक्रार करू शकतात. म्हणजे इतर न्यायमंच जे आहेत, 3 न्यायमंच आपल्याकडे आहेत. या 3 न्यायमंचांच्या माध्यमातून आपण तक्रार दाखल करू शकतो. एखाद्या व्यक्तीने जिल्हा मंचावर तक्रार दाखल केली आणि तिचा निकाल जो आहे तिला जर योग्य वाटला नाही तर ती राज्यमंचाकडे किंवा राज्यमंचातील व्यक्ती जी आहे ही राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करून आपला जो काही निकाल आहे हा मागणी करू शकते. 14 नंबरचं वैशिष्ट्य आहे शिक्षेची अंमलबजावणी. ग्राहक न्यायालयाने दिलेल्या मुदतीत आदेशाची जर संबंधित पक्षाने अंमलबजावणी जर केली नाही तर कलम 27 प्रमाणे 10,000 पर्यंत दंड किंवा 3 महिन्याची कैद अशी शिक्षा होते, किंवा दोन्ही शिक्षा. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जो काही निकाल दिलेला आहे या निकालावरती संबंधित पक्षाने जर काही अंमलबजावणी जर केली नाही तर त्या व्यक्तीला 10,000 रुपयापर्यंत दंड आणि 3 महिने जी कैदी म्हणून जी शिक्षा जी आहे ती त्याला भोगावी लागू शकते. त्यानंतर शेवटचं 15वं वैशिष्ट्य आहे खोट्या तक्रारदारास शिक्षा. खोटी व नाहक त्रास देण्याच्या हेतूने तक्रार करणाऱ्यास शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. कधी कधी काही तक्रारी ह्या संबंधित व्यक्तींना त्रास दिला जावा या हेतूने केल्या जातात, किंवा त्या काही तक्रारींमध्ये काहीच तथ्य नाही किंवा संबंधित जो पक्ष जो आहे याची चुकीच नाही. जसं की आपण बघतो की काही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची योग्य साठवणूक करणं ही ग्राहकाची देखील जबाबदारी आहे. जसं की साखर हा पदार्थ आपण बाजारामधून आणला आणि तो जर ओल्या जागेमध्ये जर ठेवला तर साहजिकच साखर ओली होऊन त्याचं पाणी होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये तक्रार दाखल करून जर त्यामध्ये जर ग्राहकाची चुकी जर निघाली तर अशा परिस्थितीमध्ये तक्रार करणाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या व्याख्या व संकल्पना. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ज्या काही विभिन्न प्रकारच्या व्याख्या या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे ग्राहक संरक्षण कायदा 2(1)(ड) नुसार ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती. ग्राहक संरक्षण कायदा 1986 2(1)(ड) नुसार ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये ग्राहक कोणाला म्हणावं या संदर्भात पहिली व्याख्या आहे जी कोणतीही वस्तू पूर्ण मोबदला देऊन किंवा अंशतः मोबदला देऊन किंवा काही दिवसांनी मोबदला देण्याचे आश्वासन देऊन विकत घेते, किंवा मोबदला दिलेल्या व्यक्तींच्या सहमतीने वस्तूंचा वापर करते, परंतु एखाद्याने पुनर्विक्रीसाठी किंवा व्यापारी उद्दिष्टांसाठी वस्तू खरेदी केली असेल तर ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेमध्ये येत नाही.
म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक कोणाला म्हणावं का जी वस्तू विशिष्ट मोबदला देऊन खरेदी केलेली आहे. हा मोबदला अंशतः असू शकतो, अपूर्ण असू शकतो. 100 रुपयाची वस्तू 20 रुपयाला घेतलेली आहे म्हणजे 80 रुपये उधारी आहे. त्याला अशा प्रकारची वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला देखील ग्राहक म्हटलं जाईल. परंतु एखाद्याने वस्तू पुनर्विक्रीसाठी खरेदी केली. सपोज राम नावाचे व्यक्ती आहेत. राम नावाच्या व्यक्तींकडून श्याम नावाच्या व्यक्तीनं रिन साबण खरेदी केली आणि श्याम यांनी ही साबण बाजारपेठेमध्ये किरकोळ विक्रेत्यांना विकायला आणली. तर त्यामध्ये जे काही श्याम आहे यांना ग्राहक म्हटलं जाणार नाही. म्हणजेच जो मध्यस्थ जो आहे वस्तू खरेदी विक्री करणारा, याला या ठिकाणी ग्राहक म्हणता येत नाही. कारण त्यांनी ती वस्तू जी आहे ही पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेली आहे. म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये प्रत्यक्ष मोबदला देऊन जो वस्तू खरेदी करतो किंवा वापर करतो किंवा आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना वापरासाठी उपलब्ध करून देतो, त्याला ग्राहक असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या आहे कोणतीही सेवा, वस्तूच्या बाबतीतच ग्राहकांच्या बाबतीतच व्याख्या आहे. कोणतीही सेवा पूर्ण मोबदला देऊन किंवा अंशातला मोबदला देऊन किंवा भविष्यकाळातील मोबदला देण्याचे आश्वासन देऊन भाड्याने घेतो किंवा उपभोग घेतो किंवा सेवा उपलब्ध करून घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने वापर करतो अशी व्यक्ती. वस्तूप्रमाणेच सेवा देखील आहे. यासाठी पूर्ण मोबदला देऊन, अंशतः मोबदला देऊन किंवा भविष्यामध्ये मोबदला देण्याचे आश्वासन देऊन अशा वस्तू भाड्याने घेतो किंवा उपभोग घेतो. अशा जे काही सेवा उपलब्ध करून दिल्या जातात अशा व्यक्तींना आपण ग्राहक असं आपण म्हणतो. म्हणजेच थोडक्यामध्ये ग्राहक या संज्ञेमध्ये वस्तू व सेवा यांचा मोबदला पूर्ण देणं, अपूर्ण देणं, भविष्यामध्ये देण्याची कबुली देणं यासारख्या ज्या तरतुदींचं पालन करून एखादी वस्तू किंवा सेवा जेव्हा खरेदी केली जाते त्याला आपण ग्राहक असं आपण म्हणतो. दुसरी संकल्पना आहे माल किंवा वस्तू. सर्व प्रकारच्या वस्तूंना हा कायदा लागू असला तरी या कायद्यात वस्तू या शब्दाची स्पष्ट व्याख्या दिलेली नाही की नेमका वस्तू कशाला म्हणायचं. कलम 2(1) प्रमाणे वस्तू म्हणजे माल विक्री कायदा 1930 मध्ये दिलेल्या वस्तू या शब्दाचा अर्थ होतो. माल विक्री कायदा 1930च्या कलम 2(7) नुसार माल किंवा वस्तू म्हणजे पैसा व पैसा वसूल करण्याचा हक्क सोडून कोणतीही चल वस्तू होय. यामध्ये दुकानातील माल, शेअर्स, जमिनीतील उभी पिके, गवत, धान्य, तोडलेली फळे, जमिनीचा भाग असलेल्या वस्तू, जमिनीतून काढलेल्या वस्तू इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे माल किंवा वस्तू नेमकं कशाला म्हणावं या संदर्भात ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये कुठलीही तरतूद केलेली नाही किंवा व्याख्या केलेली नाही. यासाठी माल विक्री 1930 कायदा जो आहे यातील कलम 2(7) चा आधार घेतलेला आहे की यामध्ये माल किंवा वस्तू म्हणजे पैसा व पैसा वसूल करण्याचा हक्क सोडून, म्हणजे पैसा हा मालामध्ये येत नाही. यामध्ये दुकानामधील माल, ज्या दुकानांमध्ये जे विभिन्न प्रकारचे माल असतात, किराणा असेल, त्यानंतर विभिन्न प्रकारचे कपडे असतील, यांना आपण वस्तू म्हणतो. किंवा शेअर्स, जमिनीमधील उभी पिकं, गवत, धान्य, तोडलेली फळे, जमिनीचा भाग असलेल्या वस्तू, जमिनीतून काढलेल्या वस्तू इत्यादी ज्या वस्तू आहेत यांना वस्तू या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर पुढची
व्याख्या किंवा संकल्पना आहे. सेवा. कलम 2.1 नुसार सेवा म्हणजे अशी कोणतीही सेवा जी उपभोक्त्यांना उपलब्ध करून देता येते. ज्या सेवांमध्ये बँका, विमा कंपन्या, वित्त पुरवठा, वाहतूक वीज पुरवठा, गॅस पुरवठा, टेलिफोन, लॉजिंग, बोर्डिंग, घर बांधणे, करमणूक, बातम्या किंवा माहितीचं संकलन इत्यादी बाबींचा समावेश होतो. परंतु यात विना मोबदला देण्यात येणाऱ्या सेवा किंवा कराराप्रमाणे देय असलेल्या वैयक्तिक सेवांचा समावेश होत नाही. सेवेची जी व्याख्या जी आहे यानुसार कलम 2.1 नुसार अशी कोणतीही सेवा जी उपभोक्त्यांना उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये बँक सेवा आहे, विमा सेवा आहे, वित्त पुरवठा आहे, वाहतूक, वीज पुरवठा, गॅस पुरवठा, टेलिफोन, लॉजिंग, बोर्डिंग, घर बांधणी, करमणूक, बातम्या, माहितीचे संकलन इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे अशी कुठल्या प्रकारची सेवा? सेवा म्हणजे जिथं वस्तूंची देवाणघेवाण केली जात नाही किंवा जी वस्तू घेतली जाते ती अदृश्य असते, ती दिसत नाही, याला आपण सेवा असं आपण म्हणतो. परंतु या सेवेच्या बाबतीमध्ये मोबदला हा घटक महत्त्वाचा आहे. हा मोबदला रोख दिलेला असेल किंवा भविष्यामध्ये देणारा असेल किंवा मोबदला देण्याची हमी दिली असेल, यांना आपण सेवा असं आपण म्हणतो. परंतु जिथं सेवेच्या बाबतीमध्ये मोबदला दिला जात नाही, यावरून आपल्या लक्षात येईल की ज्या ठिकाणी मोबदला दिला जात नाही त्या संदर्भात आपण तक्रार दाखल करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर आपल्याला कंपनीनं फ्री गिफ्ट दिलं असेल किंवा फ्री सॅम्पल दिलं असेल, ही वस्तू असून सुद्धा कायद्याच्या तक्रारीच्या तरतुदीमध्ये बसत नाही. किंवा जे शिक्षक तुम्हाला शिकवतात ही एक मोफत सेवा आहे. किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये आपण मोफत उपाय घेतो, बरोबर आहे की नाही? यामध्ये डॉक्टरची फी आणि औषधांची फी घेतली जात नाही. अशा ठिकाणी आपण मोबदला देत नाही. त्यामुळे अशा वस्तू आणि सेवा या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये बसत नाही. म्हणजे आपला मगाचा जो मुद्दा जो होता की केंद्र व राज्य सरकारने काही सेवा वगळलेल्या आहेत, त्याचबरोबर जिथं मोबदला नाही अशा वस्तू आणि सेवा यांना भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत वस्तू किंवा सेवा म्हटलं जाणार नाही किंवा म्हणता येणार नाही. त्यानंतर चौथी आपली व्याख्या आहे. इथं 3 नंबर झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला त्याच्यात करेक्शन करण्यात येईल. तक्रार. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने लिखित स्वरूपात पुढील बाबतीत केलेले आरोप म्हणजे तक्रार होय. आता तक्रार म्हणजे नेमकं काय? फक्त तक्रारदार नाही, तक्रारदाराची व्याख्या पुढे आहे. तक्रार कशाला नेमकं म्हणायचं? तक्रार करणाऱ्या व्यक्तीने लिखित स्वरूपात पुढील बाबतीत केलेले आरोप म्हणजे तक्रार होय. एखाद्या व्यापाऱ्याने वस्तू किंवा सेवा पुरवताना अनुचित व्यापारी प्रथेचा किंवा निर्बंधित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणजे यामध्ये तक्रार कशाला म्हणायची? एखाद्या व्यापाऱ्याने वस्तू व सेवा पुरवत असताना अनुचित व्यापारी पद्धत किंवा निर्बंधित व्यापारी प्रथा, चुकीच्या व्यापारी पद्धत किंवा ज्या व्यापारी पद्धतीला प्रतिबंध केलेला आहे कायद्याने, अशा प्रथा. दुसरं, तक्रारदाराने खरेदी केलेले किंवा खरेदी करण्याचा करार केलेल्या मालामध्ये एक किंवा अनेक दोष आहे. तक्रारदाराने जी काही वस्तू खरेदी केली आणि खरेदी करण्याचा करार केला अशा मालामध्ये एक किंवा अनेक दोष आहेत, त्याला आपण तक्रार असं आपण म्हणतो. तिसरं, त्याने भाड्याने घेतलेल्या सेवा किंवा भाड्याने घेण्याच्या करार केलेल्या सेवा कोणत्याही बाबतीत अपुरा आहेत. जो भाडे करार झालेला आहे, एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीनं भाड्याने घेतलेली आहे आणि
यामध्ये भाड्याने घेतलेल्या सेवा आणि भाड्याने घेतलेला जो काही करार आहे यामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या अपुऱ्या आहेत, त्याला आपण तक्रार असं आपण म्हणतो. त्यानंतर वस्तूच्या वेष्टनावर लिहिलेल्या किंवा प्रचलित असलेल्या किंवा प्रचलित कायद्यानुसार निश्चित केलेल्या किंवा खरेदीदाराबरोबर निश्चित केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत वसूल केली आहे. म्हणजे जे तुमचं जे काही वस्तूचं वेष्टन आहे या वस्तूच्या वेष्टनावर लिहिलेल्या किंवा प्रचलित असलेल्या विविध ज्या काही सेवा आहेत या खरेदीदाराबरोबर निश्चित केलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत वसूल केलेली आहे, याला देखील तक्रार असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची तक्रार वापर करणाऱ्याच्या जीवितास किंवा सुरक्षिततेस घातक ठरणाऱ्या वस्तू व सेवांची विक्री करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही, याला आपण तक्रार असं आपण म्हणतो. म्हणजे जी काही वस्तू आपण वापर करण्यासाठी घेतलेली आहे आणि अशा वस्तूच्या वापरामुळे किंवा सेवेच्या वापरामुळे ज्याने वापर केलेला आहे त्यांनी योग्य प्रकारे खबरदारी घेतली नाही, तर त्याला तक्रार असं आपण या ठिकाणी म्हणतो. यानंतर जो पुढची ज्या व्याख्या आहेत त्या पुढील लेक्चरला आपण बघणार आहोत. धन्यवाद.